नमस्कार मित्रांनो, मी तुमचा रोहित आणि स्वागत आहे तुमचं माहिती केंद्रामध्ये। तर मित्रांनो, शासनातर्फे भरपूर अशा योजना राबवल्या जातात आणि त्या योजनांचा खूप जण फायदा देखील घेतात आणि खूप जण लाभार्थी ठरतात। परंतु काही वेळेला कसं होतं की त्यांचा आधार कार्ड हे त्यांच्या बँक खात्याशी संलग्न नसतं, त्याच्यामुळे तो लाभाचा निधी असेल किंवा जे येणारं अनुदान असेल ते थांबून राहतं, ते त्यांच्या खात्यापर्यंत येत नाही। जोवर ते आधार कार्ड त्यांच्या खात्याशी लिंक करणार नाहीत तोवर ते अनुदान तिथेच थांबून राहणार आहे। त्याच्यामुळे हे करणं त्यांना भागच आहे। लक्षात घ्या मित्रांनो, हे आधार शेडिंगची जी प्रोसेस आहे ती तुम्ही घर बसल्या मोबाईलवर देखील करू शकता, तीही एकदम फ्रीमध्ये। त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे आधार शेडिंग मोबाईलवरनं कसं करता येईल तेच आज आपण पाहणार आहोत। चला तर मग वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला NPCI ऑफिशियल जी वेबसाईट आहे त्याच्यावरती यायचं आहे। मी तुम्हाला या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवीन, तिथून तुम्ही या वेबसाईटवरती रिडायरेक्ट होऊ शकता। या वेबसाईटवरती आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे जे कॉलम दिसतील त्याच्यामधील कन्झ्युमर हा जो ऑप्शन आहे बघा, प्रोडक्टच्या बाजूला कन्झ्युमर हा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्याला बहुतेक भरपूर असे ऑप्शन दिसतील आणि त्याच्यामध्ये शेवटचा जो ऑप्शन आहे म्हणजे बघा, भारत आधार सीडिंग हा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आधार सीडिंगचं जे पेज आहे ते आपल्यासमोर ओपन होईल। लक्षात घ्या, हा जो इथे टायमिंग पडलेला आहे त्याच्या खाली जो एक ॲरो आहे खाली येणारा त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि जे काय आधार सीडिंगचे ह्याच्यामध्ये ऑप्शन आहेत ते आपल्याला दिसतील। लक्षात घ्या, पहिला जो ऑप्शन आहे तो म्हणजे रिक्वेस्ट फॉर आधार सेडिंग, म्हणजे नंतर आपण याच थ्रू आपण आधार सेडिंग करणार आहोत। आधी आपण ऑप्शन चेक करून घेऊया। त्याच्यानंतर दुसरा आहे चेक युअर सर्व्हिस स्टेटस, याच्यामध्ये आपण सर्व्हिस स्टेटस चेक करू शकतो। त्याच्यानंतर आहे गेट आधार मॅप स्टेटस, म्हणजे काय तर आपण आधार मॅपिंगचा स्टेटस याच्यामध्ये पाहू शकतो आणि जर आधार मॅपिंगची हिस्ट्री बघायची असेल तर शेवटच्या ऑप्शनमधून आपण पाहू शकतो। सध्या आपण आपला आधार मॅपिंगचा स्टेटस बघूया की कोणकोणत्या बँकेला आपलं आधार कार्ड लिंक आहे का, असेल तर ते कोणत्या बँक आहेत ह्याच्या ऑप्शनमधून आपण पाहू शकतो। यासाठी जो तिसरा ऑप्शन आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। इथे आपण आल्यानंतर आपल्याला एंटर युअर आधार याच्यामध्ये आपल्याला आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे आणि खाली जो आपल्याला इथे कॅप्चा दिलेला आहे अंकामध्ये तो आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे। कॅप्चा कोड आहे तो टाकून झाल्यानंतर आपल्याला चेक स्टेटस या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपला जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर असेल आधार कार्डला त्याच्यावरती OTP पाठवला जाईल व तो आपल्याला OTP या ठिकाणी टाकायचा आहे। OTP टाकून झाल्यानंतर आपल्याला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। लक्षात घ्या मित्रांनो, OTP टाकून सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपण या स्टेटसच्या हे जे पेज आहे ते आपल्यासमोर ओपन होईल आणि याच्यामध्ये आपली सगळी माहिती असेल, म्हणजे आपलं मॅपिंगचं स्टेटस असेल, म्हणजे हे मॅपिंग झालेलं आहे किंवा नाही, किंवा आपण हे शेवटचं अपडेट केव्हा केलेलं आहे। त्याच्यानंतर आहे की बँकचं नाव असेल, म्हणजे तुमच्या ज्या बँका असेल त्याचं नाव देखील या ठिकाणी शो होईल। आता हे माझं आहे, ते मॅपिंग केलेलं नाही, त्याच्यामुळे आता मी पण तुम्हाला दाखवणार आहे की आता हे आधार मॅपिंग आहे म्हणजे बँकला आधार कसं सेडिंग करायचं आहे। तर हे पाहूया। आधी तुम्ही स्टेटस चेक करून घ्या, तुमचं जर मॅपिंग झालं असेल तर कशाला काय करायची गरजच नाही, नसेल तर आता मी दाखवतोय तसं आपण करून घेऊया। त्यासाठी आता पुन्हा आपल्याला हे मिनटं पडले त्याच्या जो खाली ॲरो आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। मेनूमध्ये जायचं आहे, पहिला जो ऑप्शन आहे तो म्हणजे रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे, कारण इथून आपलं आधार सीडिंगची जी प्रोसेस आहे ती आता चालू होणार आहे। त्याच्यामध्ये बघा, आता पहिल्यांदा आपल्याला आपला जो आधार नंबर आहे तो अगदी वरती टाकायचा आहे। त्यानंतर रिक्वेस्ट फॉर आधार, म्हणजे याच्यामध्ये बघा सेडिंग आणि डिसेडिंग असं पण ऑप्शन आहे। सेडिंग म्हणजे काय तर आपल्या बँक खात्याशी आपलं आधार कार्ड संलग्न करणे। डिसेडिंग म्हणजे काय, जर आधार कार्ड जोडलेलं असेल तर ते डिसेडिंग करणे, म्हणजे ते आधार कार्ड काढून टाकणे तिथून, असा त्याचा हे होतो। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपली बँक सिलेक्ट करायची आहे, जी कोणती बँक असेल ती या ठिकाणी सिलेक्ट करायची, म्हणजे बहुतेकशा बँक आहेत यामध्ये आहेत, म्हणजे आता बहुतेक जणांचं बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये वगैरे अकाउंट असतं, त्या देखील बँक आहेत, खूप साऱ्या बँक आहेत, युनियन बँक वगैरे आहे। तुमचं ज्या बँकेमध्ये अकाउंट असेल ती बँकेचं नाव या ठिकाणी शोधायचं आणि आपल्याला या ठिकाणी ते नाव टाकायचं आहे। त्यानंतर एक लक्षात घ्या, सेडिंग टाईप खूप महत्त्वाचा हे प्रकार आहे, तो लक्षात घ्या कसा आहे तो। त्याच्यामध्ये पहिला आहे फ्रेश सेडिंग, म्हणजे तुम्ही पहिल्यांदाच हे आधार सेडिंग करत असाल तो जर हा पहिला ऑप्शन आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर आहे दुसरा ऑप्शन आहे मुवमेंट विथ इन द सेम बँक, म्हणजे काय तुमच्या एकाच बँकेमध्ये जर 2 खाती असतील तर दुसऱ्या खात्याला पण तुमचं आधार सेडिंग करायचं असेल तर तुम्हाला हा दुसरा ऑप्शन निवडायला लागेल। म्हणजे बघा, एका बँकेमध्ये तुमची 2 खाती आहेत, एक खातं आहे त्याला आधार सेडिंग झालेलं आहे, परंतु दुसऱ्या खात्याला आधार सेडिंग करायचं असेल एकाच बँकेतलं तर हा दुसरा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे। आणि तिसरा पर्याय आहे फ्रॉम वन बँक टू अनदर बँक, म्हणजे काय
एका बँकेमध्ये खातं आहे पण ते दुसऱ्या बँकेतलं खातं आहे ते पण आपल्याला आधार सेटिंग करायचं आहे, तर आपल्याला हा इथे पर्याय निवडावा लागणार आहे. त्यानंतर तुमचा जो अकाउंट नंबर आहे म्हणजे खात्याचा क्रमांक असेल तो या ठिकाणी टाकायचा आहे. नंतर तो अकाउंट नंबर आपल्याला पुन्हा कन्फर्म करायचा आहे. अकाउंट नंबर वगैरे व्यवस्थित टाकल्यानंतर आपल्याला हे जे चेकबॉक्स आहे त्याच्यावरती ह्या ज्या सूचना आहेत त्या आपल्याला वाचायच्या आहेत. आपण ॲग्री असेल तर आपण ह्या चेकबॉक्सवरती ॲग्री करायचं आहे आणि ॲग्री केल्याशिवाय हे पुढे जाता आपल्याला येणार नाही. हे झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघा एंटर अबाव कॅप्चामध्ये वरती जो आपल्याला कॅप्चा कोड दिलेला आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि प्रोसीड हे जे बटन आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. प्रोसीड या बटनावरती क्लिक केल्यानंतर हे टर्म्स अँड कंडिशनचं पेज येईल. याच्यामध्ये आपल्याला ह्या टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट आहेत असं धरायचं आहे. वाचायचं असेल तर वाचू शकता कारण इथे टाईम कमी आहे, त्याच्यामुळे आपल्याला खाली खाली यायचं आहे. मला हे ॲग्री आहे त्याच्यामुळे आपण ॲग्री अँड कंटिन्यू या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ॲग्री केल्यानंतर आपल्याला पुन्हा OTP येईल. तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर आपल्याला सबमिट ह्या बटनावरती क्लिक करायचं आहे. ज्यावेळेला आपण OTP टाकून सबमिट या बटनावरती क्लिक करतो त्यावेळेस आपण जे पुढचं पेज असतं त्याच्यावरती आपण रिडायरेक्ट होतो आणि रिडायरेक्ट झाल्यानंतर अशा प्रकारचा SMS तुमच्या पुढे येईल आणि या ठिकाणी आपल्याला ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे. हे जेव्हा लोडिंग पूर्ण होईल त्यानंतर अशा प्रकारचं पेज आहे ते आपल्यासमोर येईल आणि त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकाल की रिझल्टमध्ये बघा अपडेटेड UID रेकॉर्ड म्हणजे आपण जे आता आधार सेटिंगसाठी जी रिक्वेस्ट पाठवली आहे ती सक्सेसफुली रेकॉर्ड झाली त्यांच्या सिस्टममध्ये आणि स्टेटसमध्ये देखील तुम्हाला सक्सेस हे या ठिकाणी दिसणार आहे. यानंतर तुम्ही ज्याप्रमाणे आपण आधी आधार मॅपचं स्टेटस पाहिलं होतं त्याप्रमाणे पुन्हा पाहायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 5वा ऑप्शन दिसेल की मॅन्डेट डेट रिक्वेस्टेड बाय कस्टमर म्हणजे आपण कोणत्या तारखेला ही रिक्वेस्ट पाठवली आहे. इथे तुमची त्या दिवसाची तारीख पडली की समजून जायचं आहे आपण जी रिक्वेस्ट पाठवलेली आहे ती यशस्वीरित्या झालेली आहे आणि पुढील काही दिवसामध्ये म्हणजे 3-4 दिवसामध्ये किंवा त्याच्या आधी देखील तुमचं हे आधार सेटिंग यशस्वीरित्या होणार आहे. किंवा तुम्ही मॅपिंग स्टेटसमध्ये पुन्हा 2-3 दिवसानंतर लॉग इन करून पाहू शकता की माझं आधार सेटिंग हे व्यवस्थित झालेलं आहे की नाही. तर मित्रांनो व्हिडिओ एवढाच होता. आधार मॅपिंग कसं करायचं हे तुम्हाला कळलं असेल. काही नाही हो, कठीण नसतं, सगळं सोपं असतं. जर तुम्ही ध्यानात घेऊन व्हिडिओ पाहून जर केलं तर सोपं आहे. तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपण इथेच संपवतोय आणि भेटूया तर पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत धन्यवाद.